यानंतर देश विदेशातल्या बातम्या। अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्य अनुपस्थित राहणार, मात्र तिघांचा सोहळ्याला पाठिंबा। उत्तराखंडमधल्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात भूमिका। पाकिस्तानी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची पाकिस्तानला $3 बिलियन कर्ज स्वरूपामध्ये मदत। हाफिज सईदचा सहकारी 26/11 हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू। संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावर एक प्रसिद्धीपत्रक जारी, त्यानुसार भुट्टावीचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरिदके शहरातील तुरुंगात मृत्यू झाल्याची माहिती। उत्तर पूर्व भारतात दाट धुक्यानं रस्ते रेल्वे वाहतुकीवर परिणाम, धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 24 रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती। 2035 पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितला पुढील 15 वर्षांचा संकल्प। चांद्रयान 3च्या यशस्वीतेनंतर भारत आता अंतराळात अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत। आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये इस्रायल विरुद्ध खटला सुरू, नेदरलँड्समधील हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये इस्रायल विरुद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू। पॅलेस्टाईनच्या बाजूने दक्षिण आफ्रिकेकडून खटला दाखल। ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून मालदीवचे बुकिंग अनिश्चित काळासाठी रद्द, नेशन फर्स्ट बिझनेस लेटर अशा प्रकारचं प्रतिपादन। निपाह व्हायरसच्या संभाव्य पहिल्या लसीची मानवी चाचणी सुरू, 18 ते 55 वयोगटातील 52 सहभागींवर लसीची चाचणी। राजस्थानसह 4 राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा, राजस्थानच्या सिकरमध्ये तापमान 0 अंशांच्याही खाली, उत्तराखंड हिमाचलमध्ये हिमवृष्टीची शक्यता।